हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला की, काय म्हणताय? काय नाही, असंच केलता फोन. उठलीस ना? होय, आज लवकर उठलीस? आता लवकर उठायची सवय लावून घेते ना. अच्छा, बर. अजून 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 काय नाही, तुम्ही बोला की. काय नाही, काल रात्री फोन नाही केलास? ते घरी सगळे गप्पा मारत बसले होते ना, त्यात 12 वाजले. मग म्हणलं तुम्ही झोपला असाल म्हणून नाही केला. नाही, मी जागच होतो की. होय, मग करायचा होता की फोन. मला वाटलं तू झोपली असशील. नाही नाही, मी जागीच होते. घरचे सगळे खुश ना आता लेक आले म्हणलं? होय. मग 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 काय? म्हणजे इकडे कधी येणार आहेस? घरचे म्हणतात आल्यासारखे 4-5 दिवस राहून जा. अगं म्हणजे तू अजून 4-5 दिवस राहणार होय? हे येड लागले वे मला. मी फक्त 3-4 दिवसच राहीन. हा? परत परत माहेरात येणं बरं दिसत नाही ना. चालेल ना मी 3-4 दिवस राहिलेलं? हा म्हणजे हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे गेलेस तर राहता. हा बर, ठेवू का मग? अक्का, आज लयच खुश दिसताय. काय भानगड? काय नाही, मला बी वाटतंय आज चेहऱ्यावरती काय वेगळीच चमक आली तुमच्या. काय माहित, पण मला माहितीये काय झालंय ती. काय ग, काय झाले? लेक आली ना घरी म्हणून एवढा चेहरा उजळलाय. म्हणूनच लेकीच्या आवडीचा स्वयंपाक चालू आहे. ग बसा, काय बी असतंय तुमचं. काय बी काय, तुम्हाला आनंद झाला नाही वे? अगं झालाय की, नाही कसं. आणि काय ग, तुम्हाला नाही आनंद झाला? शीतल समोर असली ना की आम्हाला तर कायमच आनंद होतोय. वय ती इथनं घरातनं गेल्यापासून काय करमतच नव्हतं बघ. पण राणी साहेब तिकडे जाऊन एवढ्या रमल्या की इकडे फोन करायची पण सुद्धा नव्हती त्यांना. हा मग चांगलं आहे की, लेकीचं संसारात रमणं कवा बी चांगलंच. अगं वय, पण तिनं एवढ्या पटकन सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या नाही ह्याच नवल वाटतंय. अगं पहिल्या दिवशी स्वयंपाक काय केला, यास्मीला घरी जा म्हणली. तिला काही भीती वाटली नसेल वय? अहो अक्का, आपली शितली कवा कोणाला घाबरती का? काय महिला मंडळ कोपरा सभा लावली वाटतं. घ्या, नाम लिहा आणि शैतान हाजीर. ये, अगं तुझ्या आवडीचा स्वयंपाक चालू आहे. अयो, काय झालं ग? जेवणाची तयारी झाली वे? वय का, तू करणार नव्हतीस का? नाही नाही, मी जेवायला नाही हे सांगायचं राहिलंच की. तरी बरं, जेवण व्हायच्या अगोदर तरी सांगते. का जेवायला का नाही? अगं आता जेवाय कुठं थांबत बसू, तिथं गेल्यावरच जेवते ना. तिकडं म्हणजे कुठं? माझ्या घरी. हा? का, काय झालं? अगं कालच तर आलीस आणि आज लगेच चालीस वय? म्हणून किती दिवस राहू? आणि तसं बी सारखं सारखं माहेरात येऊन जास्त दिवस राहणं बरं दिसत नाही ना.
अगं शीतले, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आलीस तू. वय म्हणून काही इथंच राहूय. अगं इकडंच नाही राहायचं, पण रिवाजाप्रमाणे 5 दिवस तर राहिली असतीस की. अगं आहे, परत दिवाळीसाठी येणारच आहे की. शीतले, एवढं काय काय झालं ग तुला? ते मामींवर कामाचा लोड येईल ना म्हणून, आणि घरातली सगळी कामं कोण करणार मग. बघा, लग्नानंतर मुली सरळ होत्यात असं म्हणतात ते खरंय बरं का. अक्का, आपली शीतली शहाणी झाली बरं का. पण काय ग शीतले, नक्की मामीला कामाचा लोड पडतोय म्हणूनच चाललेस ना? वय मग शीतले, तुला तुझ्या मामीची किती काळजी आहे ना आम्हाला चांगलंच माहिती. अजिंक्यशिवाय राहत नाही ती सांग की. नाही नाही तसं काय नाही. तर खरंच तर बर, पटलं आम्हाला. खरं सांगते. बर जाऊ दे, तुम्हाला नाही पटायचं, येते मी. अगं थांब, अशीच कुठं चाललीस? म्हणजे अगं ते बुत्ती घेऊन जा की. एवढी कसली घाई झाली शीतले? अगं आता बुत्ती कशाला? मग काय तसंच पाठवू होय तुला? अगं एवढी घाई होती तर आधीच सांगायचं की, तरी चिवडा करायचा राहिलाच. आता राहू द्या, दुकानातूनच घ्या चिवड्याचं पाकिट आणि द्या तिला. होय, तसंच करते आता. आणि सौऱ्याला पण पाठवते हिच्यासोबत. अगं सौर्या कशाला? इथल्या इथंच तर जायचंय, कुठं लांब जायचंय? अगं असं माहेरातनं एकटीला पुरीला पाठवणं बरं दिसत नाही, सोबत कोणतं द्यावं लागतं. थांब, सौऱ्याला पाठवते. आई हं? थांब, बोलवते सौर्याला. आय, तुम्ही काय असं बघताय? संचालक साहेब, येऊ का? अरे VIP, या 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 बसा. बोला, काय म्हणताय? नुसतंच बुद्धिबळाचा डाव मांडलाय, खेळायचा नाही का? तर माऊली, अहो आम्ही काय खेळणार? खरा खेळ तर तुम्ही खेळताय आणि सगळं चांगलं चाललंय की. काय चांगलं चाललंय? अहो हेच सगळं आपल्या प्लॅनिंग नुसार चाललंय. काय प्रॉब्लेम झालाय का? आम्ही घर सोडून जाणं काय आपल्या प्लॅन मध्ये होतं? हा, काय झालंय नेमकं? ती शीतली शानपणा करून संजयला भेटून आली. हा. तो बी हिचं ऐकून आम्हाला न्यायला तयार झाला. त्यानंतर आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही त्याला भेटून त्याचं मत बदललं. बरोबर आहे. मग त्यांचा मम्मीला फोन आला, लई बोलला, तुम्ही आम्हाला फसवलंय, तुमच्या मनात जर तसंच असतं तर तुमच्या घरातलं कोणतरी मोठं आलं असतं आणि ह्यावन त्या जे काय आपण ठरवलं होतं तसंच बोललोय. हा, मग मग मम्मीने शीतलीवर जाळ काढला. हा. जिजी मध्ये आली, पप्पा मध्ये आले, सगळा कालवाच झाला घरात. मग आमची मम्मी म्हणली घर सोडून जायचंय, म्हणून आम्ही बाहेर पडलो. पुढचं तर तुम्ही बघितलंच की तुमच्या डोळ्यांनी. बघितलं म्हणू नका हो, अनुभवलं म्हणा, अनुभवलं. काय अभूतपूर्व सोहळा होता तो. जे हात तिनं माझ्यावर उगारले ना, ते हात तुमच्या पायाशी लोटांगण घालताना बघून लई समाधान वाटलं. अहो एवढा आनंद झाला, एवढा आनंद ना मी संचालक झालो त्या उभी नव्हता झाला. शीतलनं मला होकार द्यायला लागणार ताव बी नव्हता झाला. VIP, अहो काय सोहळा दाखवलाय तुम्ही, त्याबद्दल तुमचे लाख लाख आभार. आता जर मी साताऱ्यात असतो ना, स्टेडियमवर भव्य सत्कारच घेतला असता बघा तुमचा. तुमचं आभार प्रदर्शन बंद करा. केलं. बर,
पुढं काय करायचं? या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आमच्या लय जिवारी लागली आहे. काय? आमच्या अजिंक्यांनी पहिल्यांदा आमचा एवढा अपमान केला, आणि ते पण त्या काल परवा आलेल्या शितलीसाठी. जखमी वाघीण, तुमची बी आमच्यासारखीच अवस्था झाली म्हणाय की. आम्हाला या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. डन, घ्यायचा बदला. त्या शितलीमुळं माझ्याच घरातनं बाहेर पडायची वेळ माझ्यावर माझ्याच माणसांनी आणली. आता काही करा, शीतलचं घर देशोधडीला लागलं पाहिजे. तिच्या जवळची माणसं बेघर होताना बघायची आहेत मला. दिसच करायचं मला पण. ज्या घरात आमचा अपमान झाला ना, त्या घरात पाऊल बी ठेवणार नाही. नाही एक एकाला रस्त्यावर आणलं ना, नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. तसं झालं तर बेस्टच आहे. हं. आता फक्त अजिंक्यांना परत जाऊ दे, मग बघा ते शीतलला पण कसं घराबाहेर काढते का नाही. आणि ती आमच्या घरातनं बाहेर पडल्यावर तिला तिच्या माहेरात बी राहायला जागा मिळायला नाही पाहिजे. There you are. असंच झालं पाहिजे, असंच होणार. डन. किती बी केलं ह्या घरासाठी तरी कमीच आहे. तशीच लीला कामाला झोपावी म्हणली तर मलाच इथं कामं करायला लागली. ती मस्त तिकडं माहेरात चांगला लाड करून घेत बसली असेल, आणि इथं मी सासू असून सुद्धा मला कामं करायला लागते. जीजी, जीजी. अगो बाई, ही आली का काय? का मलाच फसवायला लागलं? अगो बाई, तू कशी काय आलीस ग? मी ते अग 4 दिवस गेली होतीस माहेरात तर राहायचं ना. नाही नाही, तुमच्यावर सगळा कामाचा लोड येईल ना, तर म्हणलं एवढे दिवस कशाला राहायचं. बाई बाई, माझी गुणाची सोनती. अगं केलं असतं मी सगळं. मी असताना तुम्ही कामं केलेली मला काय आवडणार नाही. आणि आपल्या घरात कामं काय कमी असतात वय. आता मदतीला एक हात असेल तर सगळं कसं सोपं होतंय ना. बया बया, पोरगी माझ्यासाठी म्हणून परत आली. किती गुणाची पोरग माझी ती. बरं झालं बाई आलीस. मी आत्ताच तुझी आठवण काढली होती बघ आतमध्ये. अगो बाई, हे काय आणलंय? बुत्ती दिली आहे ना. होय, बघू. अगो बाई, एवढीच दिली वय? ते मी 2 दिवसांनी येणार होते ना, तर सगळं काम अर्धवटच राहिलं, म्हणून जेवढं आहे तेवढं दिलंय. बरोबर, असू दे. सौरभ, हा? तू बस निवांत. नाही नाही, मी निघतो आता. निघतो कसं? बहिणीला सोडाय आलाय म्हणल्यावर जीवनच जायचं बघ. मी अजिंक्यांना मटण आणायला सांगते. मस्त जेवून जा. मामी, त्यांच्यात कोण वशाट नाही खात. अगो बाई, होय की. आपल्यात भाऊ आल्यावर मटण करायची पद्धत आहे ना. पुष्पे, जे काय केलं असतं ती वाढ की. नाही, मला जायचं एका ठिकाणी, तिला सोडायला म्हणून आलो होतो. आता घर काही इथलं इथं आहे. मग कशाला यायचं? तिथल्या इथं आहे म्हणल्यावर आली असती की तिची ती. पण आई म्हणली हिला सोडून ये, रिवाजाप्रमाणे. मग तसंच जेवून जायचं रिवाजाप्रमाणे. अगं पुष्पा, कशाला त्या पोराची चेष्टा करतेस? हा, त्याला काही घर परकेच आहे वे. येईल की परत, खाईल कधी पण. काय रे सौर्या? होय येत जा आदन मधनं, बहिणीवर लक्ष ठेवायला. होय होय, नक्की. बर शितले ताई, येऊ का? ये. मामी, स्वयंपाक झालाय का करायचंय? करतच होते आता, पण तू आवर्ज जा, करते मी. अहो नाही, नको, 2च मिनिटात येते मी, करते. अगं बाई, करते की मी. अहो नको नको, बसा तुम्ही, करते मी सगळं. बरं बाई, तू कर. तसं बी तुझ्या हातचं खायची सवय लागली का नाही, तेव्हापासून काय गोडच लाग ना बघ. जा, कर्ज जा. हा. अरे आजा, जाऊ दे की पुरीला. हा,
शिकले हं? तू 4-5 दिवसांनी येणार होतीस ना? होय. मग अचानक कशी काय आलीस? आले. कुणाला तर माझी आठवण येत होती ना, म्हणून. कोणाला? हाय कोण तर. अरे हा, तुला मामींची आठवण येत होती म्हणून आलीस नाही का? हा, असं कोण म्हणलं? पण तसंच असेल म्हणून तर तू पळत आलीस ना. मी काय त्यांची आठवण येते म्हणून ना आले. हा, मामीला काम लागू नये म्हणून तू आलीस. बरोबर ऐ, मी काय काम करायला आले वे? आहे का? तूच तर बाहेर म्हणलीस मामीसाठी आली. मामीला कामाचा लोड नको, मामीला हे करायला लागते, मामीला ते करायला लागतंय. हा, आणि तू माझ्यासाठी आली असतीस तर मी फोन केला सांगितलं असतंस ना तू. पण तू मामीच्या काळजीपोटी आलीस ना. मला काय फक्त त्यांचीच काळजी हवी. नाही नाही, बाकीच्यांची पण काळजी आहे की. जिजीची आहे, जिजीला वेळेवर औषध द्यायला लागतात. मामाची आहे, मामाला तर तुझ्याच हातचा चहा लागतो. मग ते काय खोट आहे का? मी तरी कुठं तसं म्हणतोय? अगं तीच तर सांगतोय. मी काय फक्त त्यासाठी ना आले. मग का आलीस? ते मी काय? मी तुमच्यासाठी आले. काय? तुमच्यासाठी. माहेरात काय खायला घातलं नाही का? असं काय करताय? मुद्दाम करताय ना? हाय का? तू काय म्हणतेस तेच तर कळना म्हणून म्हणतोय. मी तुमच्यासाठी आले. काय? हाय का आता? यापेक्षा जास्त मोठ्याने बोलले ना तर बाहेर सगळ्यांना ऐकू जाईल. जाऊ दे की मग. जाऊ दे काय जाऊ दे? का? कळू दे सगळ्यांना नेमकं तू का आलीस ते. लई होते हा. आहो, लईच होणार आहे आता. पटकन सांग का आलीस. कळू दे सगळ्यांना तुला नवऱ्याची किती ओढ आहे ते. मी फक्त तुमच्यासाठी. काय झालं? कळू दे की सगळ्यांना की मी फक्त तुमच्यासाठी आले की. माझ्यासाठी आलीस ती मला आधीच कळलं होतं. माहित होत तर विचारलं कशाला? असंच. असंच. वय तिथलं एक दिवस तुझ्याशिवाय नीट गेला नाही. तिकडे बॉर्डरवर कसं होणार आहे काय नाही. तिथं बॉर्डरवर गेल्यावर माझी आठवण तरी येते का नाही काय माहित. का ग? तिथं ती बाई असेल ना, मग कशी येईल माझी आठवण? कोण बाया? तीच माझी सवत. तिथले तू तर रायफलला सवतच करून टाकलंस की. फौजीच्या बायकोची सवतच असते ती. जगातील एकमेव बाई असेल फौजीची बायको, जिला तिच्या सवतीचा अभिमान आणि हेवा वाटत असेल. फौजी, तुमच्याशिवाय राहणं एवढं सोपं नाही. मला बी तुझ्याशिवाय राहणं जमत नाही.